म्हणजे असं शेत आहे, असं गाव आहे. तर मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो मी आहे महाकाळी डॅम येथे. महाकाळी डॅम म्हणा किंवा महाकाळी मंदिर म्हणा, वर्धा जिल्ह्यातलं हे एक प्रसिद्ध क्षेत्र आहे. तीर्थक्षेत्र म्हणता येईल, पर्यटन स्थळ म्हणता येईल. तीर्थक्षेत्र याकरिता की या ठिकाणी एक प्रसिद्ध मंदिर आहे ज्याला दक्षिणचे वैष्णोदेवी धाम असं देखील संबोधले जाते. तर सर्वप्रथम आपण मंदिर पाहूया, दर्शन घेऊया महाकाली मातेचे आणि त्यानंतर आपण जाऊया डॅमकडे. डॅमसुद्धा आज आपण बघणार आहोत. भरपूर निसर्गरम्य असा हा परिसर आज आपण पाहणार आहोत. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो असं म्हणतात की जो डॅम आहे महाकाळी डॅम, धाम नदीवर बांधलेला हा डॅम आहे. तर या ठिकाणी पूर्वी एक मंदिर होतं, महाकाळीचं मंदिर. परंतु डॅममुळे हे मंदिर झाकल्या गेलं पाण्याने, त्यामध्ये बुडल्या गेलं ते. त्यामुळे तिथे दर्शनार्थ लोकांना जाता येत नव्हतं. त्यामुळे या ठिकाणी एक दुसरं महाकाळी मंदिर उभारण्यात आलेलं आहे दर्शनाकरिता. आपण पाहू शकता, हे बघा, हेच ते मंदिर आहे माझ्या पाठीमागे. बघा हे भव्य गेट आणि आजूबाजूला दुकानं आपण पाहू शकता. ही दुकानं सध्या बंद आहे कारण आम्ही लवकर पोहोचलेलो आहोत या ठिकाणी. वर्धा ते आर्वी रोडवर असलेलं हे ठिकाण. वर्धेपासून सुमारे 35 किलोमीटर अंतरावर. आम्ही नागपूरवरून इथे आलेलो आहोत. नागपूरपासून 90 किलोमीटर जवळपास पडते आपल्याला. कुंडाळी मार्गे या ठिकाणी यावं लागते. कुंडाळीपासून पुढे 30 किलोमीटर अंदाजे असं हे ठिकाण आहे. खूप चांगलं ठिकाण आहे. चला बघूया काय काय आहे. आपण पाहू शकता हे गेट. आपण जाऊया आतमध्ये आणि घेऊया दर्शन मातेचं. मित्रांनो आपलं दर्शन झालेलं आहे. आता आपण जाऊया डॅमकडे. तर डॅमकडे अगदी शेजारीच मंदिराला लागूनच डॅम आहे. बघा या बाजूला दिसत असेल आपल्याला काही, माझ्या डाव्या बाजूला. तर त्या मार्गे न जाता आपण थोडंसं फिरून जाऊया. एक सोपा मार्ग आहे तो. तर मी तुम्हाला दाखवतो तो मार्ग. तर आम्ही फिरतोय महाकाली डॅमच्या भिंती शेजारी. हे बघा ही भिंत. आणि आम्ही आनंद घेतो इथल्या निसर्गाचा. बघू शकता आपण माझ्या दोन्ही बाजूला जंगल, घनदाट जंगल, सागवांची झाडं. आणि आमच्या पाठीमागून येणारा ही आमची टीम आहे. आमची ट्रिप या ठिकाणी आलेली आहे. जवळपास 20 जण आहोत आम्ही या ट्रिपमध्ये. बघा पाठीमागे. तर चला फिरूया, आनंद घेऊया आपणही आमच्यासोबत. बघा हा परिसर कसा आहे आणि आपण पण या इथे प्लॅन करा. खूप चांगलं ठिकाण आहे, तुम्हाला निश्चित आवडेल. तर दुसरं ठिकाण जे आपण पाहणार आहोत, बघा पाण्याच्या जवळ जाण्याचा हा रस्ता आहे. ॲक्च्युली या लोखंडी पायऱ्या आपण पाहू शकता. थोडंसं अवघड आहे वर जाणं. बघा या पायऱ्याने आपल्याला खाली उतरायचं आहे आणि नंतर या मार्गाने आपल्याला जवळ जाता येते तिकडे. बघूया खाली जाऊन. तर आम्ही आलेलो आहोत आता खाली. बघूया डॅमच्या पाण्याकडे जाऊया. चला बघा ही इथे नाव आहे लागलेली, परंतु नावाडी नाही आहे, त्यामुळे आम्हाला जाता येणार नाही पाण्यामध्ये. बघा अशी नाव आहे. धाम नदीवर बांधलेला हा डॅम आहे असं म्हणतात. धाम म्हणजे वर्धा नदीचीच उपनदी. धाम नदीचा हा डॅम आणि हे पसरलेलं पाणी त्या डॅमचं. तर बघा हा आमचा ग्रुप आहे आजच्या ट्रिपचा. बघा तर मित्रांनो हे होतं महाकाली डॅम. आम्ही पाहिलं, दुरून पाहिलं, जवळून पाहिलं जाऊन आणि भरपूर आनंद घेतला आज या पिकनिकमध्ये. म्हणजे बाकी पण मंडळी असल्यामुळे मजा आली सर्वांसोबत. फोटो काढले सर्वांनी
आणि आता आम्ही निघणार आहोत. आणखीन एक एक्सायटिंग प्रोग्राम आहे आमचा, तो म्हणजे जेवणाचा, आणि तोही एका शेतामध्ये. जे आमचे ऑर्गनायझर आहेत श्री अमोलजी, यांच्या शेतावर, यांच्या फार्म हाऊसवर जेवणाचा प्रोग्राम त्यांनी ठेवलेला आहे. तर आता आम्ही थेट तिथे जाणार आहोत आणि तिथे स्वयंपाक वगैरे तयार आहे, कसा आहे, काय मेन्यू आहे, हे तर तिथे गेल्यानंतरच कळेल. तर तोपर्यंत राहा व्हिडिओमध्ये, पहा सोबत आजचा व्हिडिओ, आणि तुमच्या कॉमेंट्स पण जरूर लिहा या ठिकाणाविषयी. कसं वाटलं ठिकाण, कसा वाटला व्हिडिओ. तर भेटू मित्रांनो लगेच थोड्या वेळात जेवणाच्या ठिकाणी श्री हाडके यांच्या फार्म हाऊसवर. तर डॅमवरून आपण जेव्हा खाली उतरतो त्यावेळेस तुम्ही शक्यतो या पायऱ्यांचा वापर करा. बघा पायऱ्या बनलेल्या आहेत, या पायऱ्यांचा वापर करा. जर तुम्ही शॉर्टकट मारण्याचा प्रयत्न केला तर आमच्या टीममधले एक मेंबर जरा घसरले होते, तर अशी दुखापत होऊ शकते. त्यामुळे आपण या पायऱ्याचा वापर करूनच वर जाण्यासाठी आणि खाली उतरण्यासाठी करू शकता, ते जास्त सेफ राहील. तर फायनली आम्ही खाली आलेलो आहोत मित्रांनो डॅम पाहून, आणि ही आमची गाडी आहे. चला बसा, गाडीमध्ये बसा. तर आम्ही पोचलेलो आहोत या गावामध्ये. फार्म हाऊस ज्या ठिकाणी आहे, ज्या गावात आहे, जोगाहेटी हे गाव आहे. आणि हे बघा, चला जाऊया आपण आत, बघूया कसं आहे आतून शेत. बघा मित्रांनो, आम्ही प्रवेश केलेला आहे या फार्म हाऊसमध्ये. श्री अमोल हाडके यांचं हे शेत आहे, त्यांचं हे घर आहे शेतातलं, सुंदर टुमदार, गावाला लागून असलेलं. शेंगा लागलेल्या आहे शेतात छान. बघा तुमच्यासाठी बघा स्वयंपाक सुरू आहे, आपण पाहू शकता. मस्तपैकी तुरीची भाजी, भरीत, भाकरी, चपात्या या ताई बनवत आहे. बघा भाकरीची तयारी सुरू आहे इथे. संत्र्याची बाग या बाजूला शेतात, आणि भली मोठी विहीर. बघा हे बांबूची बन या बाजूला, छान आहे असं शेड आहे. या ठिकाणी सगळे बसलेले आहे आमची ट्रीपमधील मंडळी. हे बघा छान आहे, एकंदरीत चांगलं वातावरण आहे. आणि या बाजूला बघा हे गाव लागूनच आहे. हो 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 ती काळजी मला खूप चांगली आवडते. कालपासून काळजी केली असेल काळजी करावं काळजी नाही का. हो मी काळजी करत तेव्हा मला बरं वाटेल नाही ते. मित्रांनो मस्त संगीतमय वातावरण, गाणे सुरू, आणि इकडे खाणे पण सुरू. बघा मेनू बघा, मी तुम्हाला मेनू दाखवणार होतो ना. बघा मेनू, तोंडाला पाणी सुटेल तुमच्या. हो मस्त या शेतात जेवण सुरू आहे आमचे. एक चक्कर मारूया शेतामध्ये. बघा हे रामफळाचं झाड, याला म्हणतात रामफळ. बघा याला रामफळ लागलेले आहेत, जवळून दाखवतो. बघा बघा कसं फळ असतं हे आहे रामफळ. आणि त्याच्या बाजूलाच आपण पाहू शकता हे पपईचं झाड. त्यानंतर इकडे संत्रा पुन्हा. बघा संत्र्याला अजून संत्र यायची आहेत. चला आपण बघू, आणखीन शेतात फिरूया, काय काय झाडं आहेत तिथे. इकडे या बाजूला बांबू आहेत, हे बांबूचे बन पपईच्या पाठीमागच्या साईडला. चला ह्या तुरी लागलेल्या आहे. बघा तुरीचे झाडं कसे असतात, ज्यांनी पाहिले नाही त्यांच्यासाठी आहे हे. अशा ओळी टाकलेल्या असतात, आणि मध्ये मध्ये या जागेचा वापर म्हणून यांनी संत्रसुद्धा लावलेले आहे शेतामध्ये. तर असं हे सुंदर शेत आज आम्हाला एन्जॉय करायला मिळालं, जवळून पाहायला मिळालं. यामध्ये आम्ही गाणी पण म्हटली, त्यानंतर जेवण केलं मस्तपैकी, लज्जतदार जेवण मिळालं आम्हाला. भरीत, या तुरीचीच भाजी होती, तुरीच्या दाण्याचं त्याला आळण म्हणतात. खूप चविष्ट असं. तर खूप चांगला बेत यांनी केलेला होता जेवणाचा, मजा आली खूप. चला बघूया आता पुढचा काय प्रोग्राम आहे, आराम करतात की निघायचं ते. आमचे जेवण वगैरे झालेले आहेत या शेतामध्ये, या फार्म हाऊसमध्ये. आणि आता आम्ही फिरणार आहोत गावामध्ये. तर हे बघा हे आहे गाव हेटी.
चला आम्ही गावात एक चक्कर मारून येत आहोत. कसे घरं असतात गावात. असं म्हणतात की खेड्यामध्ये दही तूप या गोष्टी खूप चांगल्या प्युअर मिळतात. तर आम्ही त्याच्या शोधात आता निघालेलो आहोत. गावामध्ये एक आशिष नावाचा मुलगा आम्हाला भेटलेला आहे. त्याच्याकडे आहे म्हणाला तो. बघूया कसं आहे ते. हे असं छोटंसं गाव, एक 5 मिनिटातच संपलं. इकडची बॉर्डर दिसत आहे आपल्याला. सुंदर घरं आहे, मोठं अंगण आणि स्वच्छ परिसर. आपण फिरत आहोत हेटी या गावामधून. जोगा हेटी ना, जोगा हेटी हे ते गाव आहे. तर आम्ही आता चाललो आशिषच्या घराकडे. आशिष आम्हाला तूप देणार आहे, त्याच्याकडे आहे म्हणाला. हे रस्ते बघा कसे आहेत खड्यातले. मित्रांनो घरावर टीनावर हे असे काही भांडे बिंडे ठेवलेले. डिश पण आहे बरं का, सुधारित इंडिया. हे बघा आशिषचं घर आलेलं आहे, शेवटचं घर ते आहे का. बापरे, चांगलं मोठं घर आहे आशिषचं. एवढे बच्चे आहेत, 4. म्हणजे भरपूर दूध होत असेल. पहा मित्रांनो, बच्चे बघा तुम्ही किती मस्त आहेत ना. बघा, ओ हो, सो स्वीट. हा हा, ओ हो, ते बघा तो पण पाहत आहे माझ्याकडे. हा हा, आहे ना, किती सुंदर आहे. याला म्हणतात गोठा. गोठ्यामध्ये असलेले हे पिल्लं आहेत. बाकी यांचे जे पॅरेंट्स आहेत हे गेले असतील जंगलामध्ये फिरायला. चला जाऊया आपण, बघूया आशिषच्या घरात जाऊया. तर बघा हे आशिषनं आम्हाला लोणी दाखवलेलं आहे. खाऊन बघ ना. खाऊन बघा. हो, चांगली टेस्ट. तर चांगला आहे ना, ठीक आहे. तर लोणी आहे हे आम्ही आता घेतो यांच्याकडनं. बघा किती घट्ट असं दही आहे हे. गेलो ना हे बघा आहे. तर आम्ही दही सुद्धा घेत आहोत. आता हे उद्या जाईन. नाही घरी नाही म्हणत, उद्या गुरुवार आहे ना, उद्या जाईन कुंडाळी ते. पहा याला म्हणतात दही. असं दही नाही मिळत आमच्या नागपूरला. तर आम्ही 1 लिटर दही घेतलेलं आहे इथून आशिषकडून आणि 1 किलो लोणी घेतलेलं आहे. तर असं आहे मित्रांनो, आपण फिरत आहोत हेटी गाव आणि हेटी गावातून आपण लोणी दही खरेदी केलेलं आहे. आपल्याला पनीरसुद्धा पाहिजे होतं, परंतु पनीर मिळालेलं नाही. चला आता आपण जाऊया परत. तर मित्रांनो, आपण फिरत आहोत हेटी या गावातून. या गावाच्या या पार्टमध्ये गवळी लोकांची घरं आहेत. त्यांचा मुख्य व्यवसाय अर्थातच पशुपालन आणि त्यामुळेच आम्ही या ठिकाणी फिरलो. काही दुग्धजन्य पदार्थ मिळतात का हाच उद्देश होता. आम्हाला मिळालं, चांगलं लोणी मिळालं, दही मिळालं. तर हे छोटंसं मंदिर, हेटी गावचं मंदिर बघा. आणि इकडे भल्ला मोठा गोठा पुन्हा एकदा. आणि आपण आता आलेलो आहोत मुख्य रस्त्यावर. आणि ही आमची गाडी उभी आहे, आमची वाट पाहत आहे. आम्ही आता थोड्या वेळात या गाडीत बसणार आणि निघणार आहोत. शेतातलं मंदिर आहे छोटंसं, रिद्धी सिद्धी म्हणजेच गणेश मंदिर आहे. हे बघा अगदी लागून. याच ठिकाणी आजचा आपला संपूर्ण कार्यक्रम होता जेवणाचा. निरोपाची वेळ झालेली आहे, आता आम्ही निघतो आहे. तयारी सुरू आहे निघण्याची. बघा हळूहळू घराकडे जायला पाहिजे. आता 5:30 पावणे 6 झालेले आहेत. तर चला आता निघूया आपण. तर बघा मित्रांनो, सूर्य मावळतीला आलेला आहे. माझ्या पाठीमागे बघू शकता आपण. शेतावरची ही संध्याकाळ 6 वाजत आलेले आहेत. आणि आता आम्ही निघणार आहोत आमच्या गावाकडे, पुन्हा एकदा शहराकडे. मला आशा आहे आपल्याला आजचा हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. यामध्ये आपण डॅम पाहिलं, महाकाली मंदिर पाहिलं, त्यानंतर ही फार्म हाऊस व्हिजिट होती. येथे जेवण केलं, गाण्याचा कार्यक्रम झाला. एक खूप दर्जेदार असा दिवस गेला आमचा. आठवणीत राहील असा दिवस गेला. आता क्लोजिंगची वेळ आलेली आहे या व्हिडिओची. मला आशा आहे व्हिडिओ आवडला असेल. आवडला तर लाईक शेअर जरूर कराल. पुन्हा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.